बिहारच्या विधानसभा निवडणुका जेव्हा मागच्या वर्षी झाल्या त्यावेळेला प्रशांत किशोर यांच्या जनसुराजला एक सीट देखील मिळालेली नव्हती. पण आता प्रशांत किशोर यांना त्यांची पहिली सीट मिळालेली आहे. म्हणजे बिहारच्या बांकीपूरची जी विधानसभेची निवडणूक झाली त्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांचा विजय झालाय. प्रशांत किशोर यांचा हा एक विजय, हा एक आमदार बिहारमधल्या भाजप सरकारची अक्षरशः झोप उडवणार आहे. कारण ते कोणत्याही पदावर नसताना तिथल्या विरोधी पक्ष नेत्यापेक्षा जास्त गोष्टी घडवून आणतात. आता तर ते विधानसभेमध्ये येणार आहेत. त्यामुळे संपूर्ण राष्ट्राचं लक्ष ज्या एका विधानसभेच्या निवडणुकीकडे लागलेलं, तिथं ही निवडणूक प्रशांत किशोर यांनी जिंकलेली. आणि ही निवडणूक यासाठी जास्त महत्वाची आहे की या देशातला सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या घरात जाऊन त्यांनी ही सीट मिळवलेली आहे. म्हणजे हा भारतीय जनता पक्षाचा दारुण म्हणतात असा पराभव झालेला आहे. आणि या निवडणुकीमुळे बिहारचं राजकारण बदलणार आहे. भाजपला जेवढा मोठा धोका आहे त्याच्यापेक्षा मोठा धोका आहे आरजेडीला, आरजेडीच्या तेजस्वी यादव यांना. नेमकं बिहारमध्ये काय घडू शकतं, प्रशांत किशोर भारताच्या राजकारणात काय घडवून आणू शकतात आणि सध्याच्या निवडणुकीमध्ये कोणकोणत्या गोष्टी घडल्या, कसं ते निवडून आले, ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. बिहारमधली बांकीपूरची विधानसभेची पोटनिवडणूक लागली. ही निवडणुकीची पोटनिवडणूक लागायचं कारण हे की भारतीय जनता पक्षानं मागच्या 3 ते 4 महिन्यापूर्वी देशाच्या म्हणजे बीजेपीच्या राष्ट्रीय अध्यक्षांची नियुक्ती केली आणि बांकीपूरचे जे आमदार होते नितीन नबीन त्यांना त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडलं आणि त्यांना राज्यसभेमध्ये घेतलं. त्यांना राज्यसभेमध्ये घेतल्यामुळं तिथली त्यांची आमदारकीची जी जागा होती ती मोकळी झाली. आता बांकीपूर म्हणजे ऍक्च्युअली कुठं लांब बिहारमध्ये आत नाही आहे, तर ते आहे पटना वेस्ट. पूर्वी त्याला पटना वेस्ट म्हणायचे. म्हणजे ती राजधानीमध्येच असलेली एक जागा आहे. या बांकीपूरच्या सीटवरून सलग 5 वेळा नितीन नबीन निवडून आलेले होते. नितीन नबीन यांचं अगोदरचं इथलं रेकॉर्ड काय आहे ते तुम्हाला पुढे सांगतो. पण याच बांकीपूरच्या सीटवरती त्यांचे वडील त्यांच्या अगोदर 2 वेळा निवडून आलेले होते. या सगळ्या गोष्टी घडलेल्या असताना देखील त्या सीटवरती असं म्हटलं जात होतं की ही सीट बीजेपीसाठी सेफेस्ट सीट असणार आहे, म्हणून तिथं नीरज कुमार सिन्हा नावाच्या बीजेपी कार्यकर्त्याला त्यांनी सीट दिलेली होती. पण प्रत्यक्षात जेव्हा प्रशांत किशोर यांनी आपलं नाव यासाठी जाहीर केलं की मी ही निवडणूक लढवतोय, त्यानंतर या निवडणुकीमध्ये चुरस आलेली होती. कारण आपल्याला माहिती आहे मागच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या 2025च्या त्यावेळेला प्रशांत किशोर यांनी निवडणूक लढवली नव्हती, पण त्यांनी सगळ्या 243 जागा लढवलेल्या होत्या आणि 243च्या 243 जागांवरती त्यांच्या पक्षाचा पराभव झाला. आणि त्यावेळेलाच असं बोललं गेलं होतं की प्रशांत किशोर यांनी स्वतःच निवडणूक लढवायला पाहिजे होती. ती चूक त्यांनी यावेळेला दुरुस्त केली आणि त्यांनी ही सीट स्वतः लढवली जिथं बीजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष निवडून येत होते. त्यामुळे आज लागलेल्या निकालात नीरज कुमार सिन्हा यांचा प्रशांत किशोर यांनी 20 ते 22 हजार मतांनी पराभव केला. आणि हा पराभव फक्त नीरज कुमार सिन्हा यांचा किंवा बीजेपी बिहार युनिटचा पराभव नाही आहे, तर हा संपूर्ण भारतीय जनता पक्षाचा पराभव असणार आहे. याची नेमकी काही कारणं सांगायची तर यासाठी या बांकीपूरची आकडेवारी बघायला पाहिजे. बांकीपूरमध्ये सलग 5 वेळा नितीन नबीन हे आमदार झालेले होते. मी तुम्हाला म्हटलं त्यांचे वडील त्याच्या अगोदर 2 वेळा आमदार होते. 1995 नंतर 2026 पर्यंत बीजेपीचा बांकीपूरमधला हा पहिला पराभव आहे. आणि यामध्ये आणखी इंटरेस्टिंग आकडेवारी अशी आहे की यावेळेला म्हणजे 2025ला जेव्हा निवडणूक झाली त्यावेळेला आरजेडीच्या रेखा गुप्ता निवडणूक लढवत होत्या आणि बीजेपीकडून नितीन नबीन लढवत होते. नितीन नबीन यांनी रेखा गुप्तांचा पराभव 50,000 मतांनी केला होता. म्हणजे जिथं नितीन नबीन 6 ते 8 महिन्यापूर्वी 50,000 मतांनी जिंकलेले होते, त्याच सीटवरती आता त्यांनी उभा केलेला उमेदवार त्यांनी स्वतः प्रचार करून 20-22 हजार मतांनी पडतो. हा बीजेपीसाठी खूप मोठा धक्का असणार आहे. या निवडणुकी संदर्भातली आणखी एक महत्त्वाची आकडेवारी म्हणजे मागच्या वर्षी ज्या निवडणुका झालेल्या होत्या त्यावेळेला या सीटवरती 41% पेक्षा जास्त मतदान झालेलं होतं. यावेळेला हे मतदान 34% झालं. म्हणजे जवळजवळ 7% घट झाली. आणि 7% खूप असतात कारण एकूण जे मतदार आहेत या सीटवरती ते 3.80 लाख आहेत. 3.80 पैकी फक्त 34% मतदान म्हणजे जवळजवळ फक्त 1,40,000 लोकांनी मतदान केले आणि त्यामध्ये प्रशांत किशोर यांचा विजय झालाय. आणि असंही म्हटलं जाते की मोठ्या प्रमाणावर बिहारचे जे लोक असतात ते वेगवेगळ्या राज्यांमध्ये कर्मचारी म्हणून काम करत असतात, त्यामुळे ते लोक येऊ शकले नसतील. यामध्ये आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे लक्षात घेण्यासारखी आहे की या निवडणुकीमध्ये जरी ती अत्यंत महत्त्वाची निवडणूक असली तरी तिथं नरेंद्र मोदी किंवा अमित शहा दोघांनीही प्रचार केला नाही. या सीटची पूर्ण जबाबदारी नितीन नबीन यांच्याकडे दिलेली होती आणि नितीन नबीन यांच्या नेतृत्वामध्ये त्यांचीच स्वतःची सीट त्यांना टिकवता आली नाही.
आता प्रशांत किशोर यांच्या या विजयामुळे बिहारचं राजकारण कम्प्लिटली बदलते। प्रत्यक्षात बघितलं तर 243 आमदारांच्या पैकी ते एकच आमदार असणार आहेत, पण ते एक असे आमदार असणार आहेत ज्यांना कुणीही बंद करू शकत म्हणजे गप्प करू शकत नाही, कारण ते विधानसभेतच बोलतील असं नाही तर विधानसभेच्या बाहेर देखील बोलतील। मागच्या जवळजवळ 2 ते 3 महिन्यांपासून त्यांनी अक्षरशः बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात रान उठवलंय। ते म्हणतात की बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी हे अशिक्षित आहेत, त्यांचे सगळे जे सर्टिफिकेट्स आहेत ते खोटे आहेत वगैरे वगैरे गोष्टी ते बोलतायत। आणि त्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री म्हणजे सम्राट चौधरी नितीश कुमारांच्या नंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती आणि या पहिल्याच निवडणुकीमध्ये सम्राट चौधरी यांचा देखील पराभव झालाय असं आपण याला म्हणू शकतो, कारण ही निवडणूक असंही बघितलं जात होतं की प्रशांत किशोर विरुद्ध सम्राट चौधरी। आणि आता सम्राट चौधरी मागच्या कितीतरी दिवसांपासून प्रशांत किशोर यांना टाळायचा प्रयत्न जरी करत असतील तरी आता त्यांना ते टाळू शकणार नाहीत, कारण ते विधानसभेमध्ये येतील, विधानसभेमध्ये येऊन ते तिथं बोलायला लागतील। आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांची सीट ही कुठली बिहार देहात वगैरे म्हणतात तसा प्रकार नाही आहे, त्यांची सीट ही पटनामधली आहे। त्यामुळे ते राजधानीमध्ये असतील, त्यांना त्यांचा परफॉर्मन्स लोकांना दाखवता येईल आणि त्या परफॉर्मन्सच्या जीवावरती आपल्या पक्षासाठी ते जागा बनवू शकतील। त्यामुळे बिहारमधल्या भाजपच्या दृष्टीनं ही एक धोक्याची घंटा आहे। जी गोष्ट तामिळनाडूमध्ये थलपती विजयनं करून दाखवली अशीच काहीशी गोष्ट मग पुढच्या 5 वर्षात प्रशांत किशोर करू शकतील काय हे सांगता येत नाही। दक्षिणेचं राजकारण उत्तरेतलं राजकारण कम्प्लिटली वेगवेगळं असलं तरी असं होण्याची शक्यता मात्र आजपर्यंत बिहारमध्ये नव्हती, ती होण्याची शक्यता निर्माण झाली एवढं आपण आता म्हणू शकतो। भलेही मागच्या वेळेलाच प्रशांत किशोर म्हणाले होते की 125च्या खाली जागा येणार नाहीत वगैरे, पण प्रत्यक्षात त्यांची एक पण सीट आली नाही। पण इथून पुढे मात्र चमत्कार होऊ शकतो हे सत्य आहे। पण फक्त बीजेपीला धोका आहे असं समजायचं देखील कारण नाही, कारण जेव्हा असा एखादा नवीन नेता येतो, त्याचा नवीन पक्ष येतो, त्यावेळेला खरा धोका असतो तो विरोधी पक्षाला। थलपती विजयचा जो उदय झाला तामिळनाडूच्या राजकारणामध्ये, त्यामुळे तिथं सर्वात मोठा धोका डीएमकेला नाही आहे तर तो AIADMKला बसलाय। आणि अशीच गोष्ट आता बिहारच्या राजकारणामध्ये देखील होऊ शकते आरजेडीच्या बाबतीत, कारण आरजेडी काही खूप मोठा पक्ष आता राहिला नाही। आरजेडीला 243 आमदारांच्या पैकी फक्त 25 आमदार आहेत, काँग्रेसला 6 आमदार आहेत। काँग्रेसला फरक पडत नाही, आरजेडीच्या जागी उद्या जनसुराज जर आली तर काँग्रेस जनसुराज बरोबर एकत्रित निवडणूक लढवू शकेल। पण मुद्दा असा आहे की आरजेडीच्या जर एवढ्या सीट्स आत्ताच येत असतील, भविष्यात प्रशांत किशोर आरजेडीची सगळी जागा व्यापून घेतील आणि तिथं विरोधी पक्ष नेते म्हणून आपण मागच्या काही महिन्यात बघतोय की तेजस्वी यादव चांगलं काम करत नाहीये, ते काही वेळा विधानसभेमध्ये दारू पिऊन बोलताना देखील दिसलेले होते। या सगळ्या गोष्टी बघितल्या तर तेजस्वी यादव यांची जागा प्रशांत किशोर सहजपणे पटकावू शकतात। अर्थात ते सत्ता पलट करू शकणार नाही, 2030 पर्यंत बिहारची विधानसभा राहणार आहे, सम्राट चौधरी मुख्यमंत्री राहतील, पण विरोधी पक्ष नेत्याची जागा मात्र ते पुढच्या काही महिन्यातच घेऊ शकतात, कारण विरोधी पक्षाला आणि विरोधी पक्ष नेत्याला झाकोळून टाकावं असं तेज त्यांच्याकडे आहे। त्यामुळे देशाच्या राजकारणात खूप काही बदलणार नसलं तरी बिहारच्या राजकारणामध्ये मात्र खूप काही बदलण्याची शक्यता प्रशांत किशोर यांच्या विजयाने निर्माण झालेली आहे। प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये जो विजय मिळवला आहे, त्यांनी बांकीपूरच्या सीटवर जो विजय मिळवला आहे, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात जो विजय मिळवला आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? या विजयाच्या मागे जंतर मंतरवरती जे आंदोलन झालं त्या आंदोलनाचा काही रोल होता का, की त्या आंदोलनाचा रोल नसताना देखील याची सुरुवात झालेली आहे? दुसरी एक गोष्ट म्हणजे याच्यामध्ये असा एक प्रश्न असू शकतो की बीजेपीची जी पतनाची सुरुवात आहे ती झालेली आहे असं मागच्या काही दिवसामध्ये बोललं जाते आणि त्याची ही परिणती या निकालामध्ये झाली आणि या निकालामध्ये तेच दिसतंय असंही बोललं जाते। तुम्हाला काय वाटतं? हा प्रशांत किशोर यांचा विजय एवढा सिरियसली घेण्या इतका मोठा आहे का, की जो बीजेपीच्या पतनाची सुरुवात ज्याला आपण म्हणू शकू? नेमकं तुम्हाला या विजयाबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा। जय हिंद, जय महाराष्ट्र।